हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 26वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 26. तर आज आपण मस्ट शिकणार आहोत. आजचं आपलं लेसन हे मस्ट वरती असणार आहे आणि आजचं लेसन सुद्धा आपण विदाउट एनी ग्रामॅटिकल कन्सेप्ट किंवा विदाउट एनी ग्रामॅटिकल फॉर्म्युला शिकणार आहोत. ओके, ग्रामरच्या फॉर्म्युलांच्या शिवाय आपण डायरेक्ट प्रॅक्टिस मधून, डायरेक्ट सेंटेन्सेस मधून आणि कंडिशन्स मधून मस्ट जे ते शिकणार आहोत. ओके, तर सगळ्यात आधी आपण कंडिशन्स जाणून घेऊयात की कोणत्या कंडिशन्सच्या अंडर मस्ट यूज केला जातो. तर सगळ्यात पहिली कंडिशन नंबर 1, स्ट्रॉंग नेसेसिटी. स्ट्रॉंग नेसेसिटी म्हणजेच काय, तर खूप जास्त गरज, अत्यंत आवश्यक गोष्ट सांगण्यासाठी. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की ही गोष्ट कर तू, आणि का कर, तर ह्या गोष्टीची तुला खूप जास्त आवश्यकता आहे, ही गोष्ट करण्याची नितांत गरज आहे तुला. तर अशा प्रकारची गोष्ट सांगायची आहे, ती सांगणार आहोत आपण मस्ट मध्ये. म्हणून काय, तर स्ट्रॉंग नेसेसिटी. फाईन. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन. स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, तर एखादी गोष्टीचं कंपल्शन करणं. ओके, एखाद्या गोष्टीचं इन्स्ट्रक्शन देणं स्ट्रिक्टली, आणि ती गोष्ट करणं तुम्हाला भागच आहे हे सांगण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मस्ट यूज करू शकताय. पुढची गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग डिसिजन. ओके, स्ट्रॉंग डिसिजन. एखादा निश्चित डिसिजन घेतला तुम्ही, ठीक आहे, खूप हार्ड अँड स्ट्रॉंग डिसिजन घेतला तुम्ही, सो तो हार्ड अँड स्ट्रॉंग डिसिजन सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करणार आहात मस्टचा. ओके, नेक्स्ट स्ट्रॉंग ऍडवाइस. स्ट्रॉंग ऍडवाइस. एखाद्या व्यक्तीला स्ट्रॉंगली एखादी गोष्ट रेकमेंड करायची आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला स्ट्रॉंगली एखादी गोष्ट कर असं सांगायचं आहे, तिथे तुम्ही यूज करू शकता मस्टचा. ठीक आहे, म्हणजे इथं असं नसते की ती गोष्ट तू करच बाबा, पण तुम्ही त्याला स्ट्रॉंग ऍडवाइस देत असता की ही गोष्ट केली तर तुझं भलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुला ही गोष्ट करणं जास्त गरजेचं आहे. सो अशा प्रकारची स्ट्रॉंग ऍडवाइस द्यायची आहे, यूज करा मस्टचा. फाईन. सो आपण 4 कंडिशन्स पाहिल्या. आता ह्या 4 कंडिशन्सच्या अंडर आपण हे एवढे सेंटेन्सेस जे ते बनवलेले आहेत. तर आपण काय करूयात, प्रॅक्टिकली प्रॅक्टिस मधून ईच सेंटेन्स जे ते आपण रीड करणारे, ईच सेंटेन्सचा मीनिंग आणि ते सेंटेन्स कसं बनलं, कसं बनवायचं आणि कोणत्या कंडिशनच्या अंडर ते सेंटेन्स आलेलं आहे हे आपण शिकणार आहे. ओके, सो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो एकदम स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत पाहायचा आहे, कारण की बघा 4 कंडिशन्स आहेत याच्यामध्ये, आणि या कंडिशन्स मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स असे 4 प्रकार आहेत. सो तुम्ही व्हिडिओ थोडा जरी स्किप केला तर असं होऊ शकतो की एखादी महत्वाची सिच्युएशन, महत्वाची कंडिशन मिस होऊ शकते आणि तुम्हाला मग पुढचा व्हिडिओ किंवा पुढचा जो लेसन आहे तो समजणार नाही. सो तुम्हाला बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत संपूर्ण व्हिडिओ थोडं सुद्धा स्किप न करता पाहायचा आहे. ओके, सो आपलं फर्स्ट सेंटेन्स बघा, यू मस्ट स्टडी रेग्युलरली. यू मस्ट स्टडी रेग्युलरली. तू रेग्युलरली अभ्यास केलाच पाहिजे, तू नियमित अभ्यास केलाच पाहिजे. आता इथं काय आहे, तर इथे बघा स्ट्रॉंग नेसेसिटी आहे. काय आहे, स्ट्रॉंग नेसेसिटी. म्हणजे आपण त्यांना सांगतोय काय, तर अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीला आपण काय सांगतोय, तर तुला अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे, सो त्याच्यामुळे तू अभ्यास हा केलाच पाहिजे असं असू शकतं. त्या व्यक्तीचे पेपर आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये, सो त्याला सांगितलं जाते स्ट्रॉंगली काय, तर तो अभ्यास केलाच पाहिजे, तुला अभ्यास करण्याची जास्त गरज आहे. ओके, पुढचं सेंटेन्स, आय मस्ट फिनिश दिस वर्क टुडे. मस्ट फिनिश दिस वर्क टुडे. मी आज हे काम जे आहे ते संपवलंच पाहिजे. ठीक आहे, मी आज हे काम संपवलंच पाहिजे. बघा असं असू शकतं की त्या व्यक्तीला डेडलाईनच दिलेली आहे की आजच्या आज तुला हे काम संपवायचं आहे, किंवा असं असू शकतं की त्याला दुसरी कामं असणार आहेत, सो आज जर ते काम संपलं तर पुढची कामं हातात घेता येतील. सो आज काम संपवण्याचं जे ते नितांत आवश्यकता आहे असं सांगितलं जातंय. फाईन. आता आपण स्ट्रक्चर बघूयात, म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवायचे कसे. तर बघा, हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. ज्या व्यक्तीला तुम्हाला हे सांगायचंय की ही गोष्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे,
त्या व्यक्तीचा उल्लेख करा स्टार्टिंगला. देन तुम्हाला यूज करायचं आहे मस्ट. ठीक आहे, काय यूज करणार आहे आपण? मस्ट यूज करणार आहोत. मस्ट यूज करून झाल्याच्या नंतर वर्ब यूज करा. ठीक आहे, ऍक्शन यूज करायचे आहे आणि ऍक्शनचं फर्स्ट टाईप तुम्हाला यूज करायचं आहे. ऍक्शन यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा डिटेल्स, जसं की इथे बघा अभ्यास केलाच पाहिजे, पण डिटेलमध्ये काय सांगितलं? रेग्युलरली, नियमितपणे. ठीक आहे, सो डिटेल्स ऍक्शनच्या नंतर येणार आहेत. किंवा इथे पण बघा व्यक्तीचा उल्लेख केला, देन मस्ट यूज केला, त्याच्यानंतर ऍक्शन वर्ड यूज केला, आय मस्ट फिनिश, मी संपवलंच पाहिजे. पण काय संपवलं पाहिजे त्याचे एक्स्ट्रा डिटेल बघा ऍक्शनच्या नंतर आहे. दिस वर्क टुडे, हे काम, आणि कधी? तर आज, म्हणजेच टुडे. समजतंय? व्यक्तीचा उल्लेख, व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर मस्ट यूज करा, त्याच्यानंतर ऍक्शन, ऍक्शनचा फर्स्ट टाईप यूज करायचा आहे, शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स येतील. फाईन. तर आता आपलं नेक्स्ट सेंटेन्स बघा. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, सगळ्याच व्यक्तींसाठी इथे समान रूल आहे. ठीक आहे, जे आपण स्ट्रक्चर पाहिलं ते स्ट्रक्चर आपण सगळ्याच व्यक्तींसाठी यूज करणार आहे. व्यक्ती चेंज झाला तर रूल चेंज होणार नाहीये, सगळ्या व्यक्तींना समान रूल्स आहेत. पुढे, वी मस्ट रीच द स्टेशन ऑन टाइम. वी मस्ट रीच द स्टेशन ऑन टाइम. याचा अर्थ आहे की आपण स्टेशनवर वेळेवर पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, आपण स्टेशनला किंवा आपण स्टेशनवर वेळेवर पोहोचलं पाहिजे. असं असू शकतं की ट्रेनचा एक फिक्स टाइम आहे आणि तुम्हाला थोडासा लेट झालेला आहे आणि तुम्ही जिथे जाणार आहात तिथे जाणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे पोहोचणे खूप गरजेचं आहे. सो दॅट्स वाय ही लोक काय म्हणतात ते की आपण स्टेशनवरती वेळेवर पोहोचलंच पाहिजे. ठीक आहे, स्टेशनवरती वेळेवर पोहोचण्याची नितांत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. स्ट्रॉंग नेसेसिटी. पुढे, शी मस्ट टेक केअर ऑफ हर हेल्थ. शी मस्ट टेक केअर ऑफ हर हेल्थ. याचा अर्थ आहे की तिने तिच्या प्रकृतीची किंवा तिच्या हेल्थची काळजी घेतलीच पाहिजे. ठीक आहे, असं असू शकतं की ती जी लेडी आहे किंवा ती जी वुमन आहे ती आजारी असते हल्ली आणि तिला डॉक्टरने स्ट्रिक्टली सांगितलंय की तुम्ही तुमच्या हेल्थची व्यवस्थित काळजी घ्या, नाहीतर तुमची हेल्थ ही बिघडू शकते. सो दॅट्स वाय काय सांगितलं जातंय की तिने तिच्या हेल्थची काळजी घेतलीच पाहिजे, नितांत आवश्यकता आहे. स्ट्रॉंग नेसेसिटी. पुढे, यू मस्ट वेअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. यू मस्ट वेअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. इथे सांगितलं काय जाते तर तू किंवा तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट हे घातलंच पाहिजे. ठीक आहे, बघा नितांत आवश्यकता आहे, बिकॉज तुम्ही जर हेल्मेट घातलं तर तुम्ही सुरक्षित राहताल. सो तुम्ही गाडी चालवताना हेल्मेट हे घातलंच पाहिजे. स्ट्रॉंग नेसेसिटी, नितांत आवश्यकता. पुढे, स्टुडंट्स मस्ट कॅरी देअर आयडी कार्ड्स. स्टुडंट्स मस्ट कॅरी देअर आयडी कार्ड्स. आता याचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांनी त्यांचे आयडी कार्ड्स हे जवळ ठेवलेच पाहिजेत. ओके, आता बघा कॉलेज इन्स्ट्रक्शन देते की आपण अशा अशा ठिकाणी जे ते जात आहोत किंवा एक्झाम असू शकते, एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन दिलं जातं की एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये एंटर करायच्या आधी तुम्हाला तुमचं आयडी कार्ड दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यापाशी तुमचं आयडी कार्ड हे बाळगलंच पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग नेसेसिटी. पुढचं सेंटेन्स आपलं, स्टुडंट्स मस्ट कॅरी देअर आयडी कार्ड्स. स्टुडंट्स मस्ट कॅरी देअर आयडी कार्ड्स. तर याचा अर्थ आहे की विद्यार्थ्यांनी त्यांचे आयडी कार्ड्स हे जवळ बाळगलेच पाहिजे, स्वतःपाशी ठेवलेच पाहिजे. आता इन्स्ट्रक्शन दिलं जाते कोणाकडून? कॉलेजकडून. ठीक आहे, की तुम्ही तुमच्या जवळ जे येते तुमचे आयडी कार्ड्स बाळगलेच पाहिजे, म्हणजे या गोष्टीचं कंपल्शन आहे. असं असू शकतं की आयडी कार्ड शिवाय जे ते एक्झामिनेशन हॉलमध्ये सोडणारच नाहीयेत. फाईन. सो ही काय होती? इन्स्ट्रक्शन होती. तसेच वरची पण एक जे आहे ते इन्स्ट्रक्शन होती, यू मस्ट वेअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. ठीक आहे, तुम्ही जे ते बाईक राईड करताना हेल्मेट हे वेअर केलंच पाहिजे, नितांत आवश्यकता आहे. ठीक आहे, अशी इन्स्ट्रक्शन दिली जाते. फाईन.
बघा जसं मी म्हटलं होतं, सेकंड कंडिशन आपली स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन, एकदम कडक नियम किंवा एकदम कडक इन्स्ट्रक्शन की तुम्ही हे केलंच पाहिजे. हे तुमच्या भल्यासाठीच असतं, त्याच्यामुळं अशा प्रकारचे नियमावली जे ते बनवली जाते. फाईन. पुढचं सेंटेन्स आपलं, स्टुडंट्स मस्ट कॅरी देअर ID कार्ड्स. हे झालं आपलं. नेक्स्ट, यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. काय सेंटेन्स आहे? यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. तुम्ही ट्रॅफिक रूल्स हे फॉलो केलेच पाहिजे. तुम्ही ट्रॅफिक रूल्स फॉलो करायलाच पाहिजे. अगेन काय आहे? एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, कारण की नियम आहे ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करणं, तर ते तुम्हाला फॉलो करणं हे एकदम कंपल्सरीच आहे. ठीक आहे, सक्ती आहे त्या गोष्टीची थोडक्यात. फाईन. तर बघा हे अशा प्रकारचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स किंवा मराठीमध्ये एखाद्या गोष्टीची सक्ती, कंपल्शन, कंपल्सरी, ह्या गोष्टींचे सेंटेन्स सुद्धा आपण सेम स्ट्रक्चरमध्ये बनवत असतो. जसं की व्यक्तीचा उल्लेख करा सुरुवातीला, देन मस्ट यूज करा, त्याच्यानंतर जे ॲक्शन करणं सक्तीचं आहे किंवा जी ॲक्शन केलीच पाहिजे अशी इन्स्ट्रक्शन दिली जाते स्ट्रिक्टली, ती ॲक्शन यूज करा. ओके, ॲक्शनचं फर्स्ट टाईप आणि शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे आहेत आपल्याला. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, व्हिजिटर्स मस्ट शो देअर ID कार्ड्स. व्हिजिटर्स मस्ट शो देअर ID कार्ड्स. आता याचा अर्थ आहे की व्हिजिटर्सनी त्यांचे ID कार्ड्स हे दाखवलेच पाहिजे. ठीक आहे, सो जे कोणी व्हिजिटर्स येतील, नवीन लोक व्हिजिट करण्यासाठी, त्यांनी त्यांचे ID कार्ड्स हे दाखवलेच पाहिजे. अगेन ही काय आहे? स्ट्रिक्ट एक नियमावली आहे, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, सक्तीचा आहे ती गोष्ट करणं. नेक्स्ट सेंटेन्स आपला, आय मस्ट इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आय मस्ट इम्प्रूव्ह माय इंग्लिश. ठीक आहे, आता बघा इथे काय सांगितलं जाते, तर मी माझी इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह केलीच पाहिजे. आता इथे स्ट्रॉंग डिसिजन आहे, लक्षात ठेवा. काय आहे? स्ट्रॉंग डिसिजन. इथं स्ट्रॉंग डिसिजन घेतला जातोय. काय? तर मी माझं इंग्लिश हे इम्प्रूव्ह केलंच पाहिजे. डिसिजन घेतोय तो व्यक्ती की मी माझं इंग्लिश इम्प्रूव्ह केलंच पाहिजे आणि ते मी करणारच. ओके, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन किंवा स्ट्रॉंग डिसिजन. ओके, एक कडक निर्णय. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, ही मस्ट स्टार्ट एक्सरसाइजिंग फ्रॉम टुमॉरो. ही मस्ट स्टार्ट एक्सरसाइजिंग फ्रॉम टुमॉरो. याचा अर्थ आहे की त्याने उद्यापासून एक्सरसाइज करायला सुरुवात केलीच पाहिजे. ओके, त्याने उद्यापासून एक्सरसाइज करायला सुरुवात केलीच पाहिजे. असं असू शकतं की घरामधला एक मेंबर आहे, ठीक आहे, घरातला एक मेंबर ज्याचं की वजन खूप वाढलंय आणि डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली की यांनी यांचं वजन जे ते कमी केलंच पाहिजे, नाहीतर त्यांना हार्टचे मेजर किंवा सिरियस इश्यू होऊ शकतात. सो त्या घरामधला जो मोठा फॅमिली मेंबर आहे तो सांगतोय, तो एक डिसिजन घेतोय. काय? तर मला काही माहिती नाही, त्याने उद्यापासून एक्सरसाइजला सुरुवात केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. हा एक स्ट्रॉंग डिसिजन घेतला जातोय. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी मस्ट फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. वी मस्ट फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. याचा अर्थ आहे की आपण या प्रॉब्लेमवर, आपण या समस्येवर सोल्युशन किंवा उपाय हा शोधलाच पाहिजे. अगेन एक स्ट्रॉंग डिसिजन, एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आहे की आपण काहीही करून ह्या प्रॉब्लेमवरती काहीतरी तोडगा किंवा काहीतरी उपाय जो आहे तो शोधलाच पाहिजे. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, दे मस्ट टॉक टू हिम टुडे. दे मस्ट टॉक टू हिम टुडे. त्यांनी त्या व्यक्तीसोबत आज बोललंच पाहिजे. ओके, असं असू शकतं की त्या व्यक्तीकडे जायचे काहीतरी काम आहे आणि त्या व्यक्तीसोबत काही लोक आहेत तुमच्या ऑफिसमधले, काही कर्मचारी, 2-3 लोक की ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे. मग तुम्ही असं म्हणताय की त्या लोकांनी त्या व्यक्तीसोबत बोललंच पाहिजे. हा स्ट्रॉंग डिसिजन घेतला जातोय. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आपलं, यू मस्ट ट्राय दिस डिश. यू मस्ट ट्राय दिस डिश. आता याचा अर्थ आहे की तू ही जी डिश आहे ती
ट्राय केलीच पाहिजे. ओके, तो ही डिश ट्राय केलीच पाहिजे, ट्राय करायलाच पाहिजे. आता इथे काय आहे तर स्ट्रॉंग ॲडवाइस आहे किंवा स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे. ठीक आहे. आता सपोज बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, तिथं काहीतरी एक डिश ट्राय केली, तुम्हाला खूप आवडली ती डिश, तुम्ही 2-3 वेळा गेलात परत तिथे आणि टेस्ट खूप चांगली होती. मग तुम्ही विचार केला काय की आपल्या मित्राला पण सांगावं. मग तुम्ही सांगता तुमच्या मित्राला की ही डिश खूप टेस्टी आहे, सो तू ही डिश जे ते ट्राय केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. खूप स्ट्रॉंग रेकमेंडेशन देता तुम्ही. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं यू मस्ट वॉच दिस मूवी. यू मस्ट वॉच दिस मूवी चा अर्थ आहे की तू हा मूवी जो आहे तो पाहायलाच पाहिजे, तू हा मूवी पाहिलाच पाहिजे. ओके, अगेन स्ट्रॉंग रेकमेंडेशन. ठीक आहे, तुम्ही एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन देताय की तुला जर मूवी पाहायचा आहे ना तर तू हा मूवी पाहायलाच पाहिजे, खूप चांगला मूवी आहे हा मूवी जो तू मिस करू नको, तू हा मूवी पाहायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग रेकमेंडेशन द्यायचं असेल की ही गोष्ट चुकवू नको, ही गोष्ट तू केलीच पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट मिस करू नकोस. सो अशा स्ट्रॉंग रेकमेंडेशनसाठी तुम्ही मस्ट यूज करू शकता. फाईन. बघा सेम स्ट्रक्चर असणार आहे. व्यक्तीने सुरुवात करा, व्यक्तीच्या नंतर मस्ट यूज करा, देन ऍक्शनचं फर्स्ट टाईप व शेवटी तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल्स ज्या आहेत त्या यूज करायच्या आहेत. ओके, सेम स्ट्रक्चर आहे पण कंडिशन्स बघा किती होत्या, 4 कंडिशन्स होत्या की ज्या 4 कंडिशन्सच्या अंडर आपण हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस जे ते यूज करत असतो किंवा मस्टचा आपण यूज करत असतो. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं यू मस्ट विजिट दिस प्लेस. यू मस्ट विजिट दिस प्लेस याचा अर्थ आहे की तू या प्लेसला विजिट केलंच पाहिजे, तू या प्लेसला विजिट करायलाच पाहिजे. अगेन काय आहे तर एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे की तू या प्लेसला विजिट केलंच पाहिजे. ओके, तुम्ही खूप स्ट्रॉंग रेकमेंड करताय. नेक्स्ट सेंटेन्स यू मस्ट रीड दिस बुक. यू मस्ट रीड दिस बुक याचा अर्थ आहे की तू हे पुस्तक वाचलंच पाहिजे किंवा तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे, हे पुस्तक तुम्ही वाचायलाच पाहिजे, खूप चांगलं पुस्तक आहे हे. अगेन रेकमेंडेशन दिली जाते. सपोज तुम्ही एक पुस्तक आहे ते वाचलं आणि खूप मोटिवेटिंग पुस्तक होतं, खूप इन्स्पिरेशनल पुस्तक होतं ते आणि तुम्हाला खूप आवडलं त्याच्यातली इन्स्पिरेशन वगैरे, मग तुम्ही सांगताय लोकांना काय की तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे, खूप चांगलं पुस्तक आहे हे. फाईन. सो आपण आतापर्यंत पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केले. आता आपण काय करणार आहे तर निगेटिव्ह सेंटेन्सेस कव्हर करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बघा पहिलं निगेटिव्ह सेंटेन्स यू मस्ट नॉट इग्नोर दिस प्रॉब्लेम. यू मस्ट नॉट इग्नोर दिस प्रॉब्लेम. आता इथं काय सांगितलं जातंय तर तू हा प्रॉब्लेम इग्नोर केलाच नाही पाहिजे. ठीक आहे. आता हे अशा प्रकारचे निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण यूज करतो स्ट्रॉंग नेसेसिटीसाठी. ठीक आहे. पहिली कंडिशन काय तर स्ट्रॉंग नेसेसिटी, ही गोष्ट न करण्याची तुला नितांत आवश्यकता आहे. ठीक आहे. जसं काही इथे दुर्लक्ष करू नकोस. ठीक आहे. दुर्लक्ष न करण्याची गरज आहे, इग्नोर न करण्याची गरज आहे, इग्नोर करूच नको थोडक्यात. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस मधून आपण काय करत असतो, एखादी गोष्टीची नितांत आवश्यकता आहे हे सांगत असतो. ठीक आहे. जसं इथे यू मस्ट नॉट इग्नोर दिस प्रॉब्लेम, तू हा प्रॉब्लेम जो आहे तो इग्नोर किंवा दुर्लक्षित केलाच नाही पाहिजे. ठीक आहे, याची तुला आवश्यकता आहे. पुढे वी मस्ट नॉट वेस्ट आवर टाइम. वी मस्ट नॉट वेस्ट आवर टाइम याचा अर्थ आहे की आपण आपला वेळ वाया घालवलाच नाही पाहिजे. ठीक आहे, आपण आपला वेळ वाया घालवलाच नाही पाहिजे, याची नितांत आवश्यकता आहे. स्ट्रॉंग नेसेसिटी. आता हे अशा प्रकारचे निगेटिव्ह सेंटेन्सेस फ्रेम करण्यासाठी आपण काय करणार आहे तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. ओके, व्यक्तीचा उल्लेख, ज्याला तुम्ही ती गोष्ट सांगताय किंवा ज्याच्याबद्दल तुम्ही ती गोष्ट बोलताय तो व्यक्ती. व्यक्तीच्या नंतर मस्ट नॉट यूज करा. कंपल्सरी काय यूज करायचे, मस्ट नॉट. मस्ट नॉट यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन यूज करा. ऍक्शनचं फर्स्ट टाईप अँड ऍक्शनच्या नंतर एक्स्ट्रा डिटेल्स असतील तुमच्या शेवटी. फाईन. पुढचं सेंटेन्स आपलं वी मस्ट नॉट वेस्ट आवर टाइम.
वी मस्ट नॉट वेस्ट आवर टाइम. याचा अर्थ आहे की आपण आपला वेळ जो आहे तो वाया नाहीच घालवला पाहिजे. ठीक आहे, आपण आपला वेळ वाया घालवलाच नाही पाहिजे. फाईन. पुढचं सेंटेन्स, यू मस्ट नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. यू मस्ट नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. काय अर्थ आहे? तर तुम्ही किंवा तू ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती वाया घालवली नाही पाहिजे किंवा मिस केली नाही पाहिजे. ओके, तो ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती मिस नाहीच केली पाहिजे. ठीक आहे, आवश्यकता, स्ट्रॉंग नेसेसिटी. पुढे, आय मस्ट नॉट फॉरगेट दिस डेट. आय मस्ट नॉट फॉरगेट दिस डेट. याचा अर्थ आहे की मी ही तारीख विसरलीच नाही पाहिजे. ओके, मी ही तारीख विसरलीच नाही पाहिजे. स्ट्रॉंग नेसेसिटी, नितांत आवश्यकता, ती गोष्ट लक्षात ठेवण्याची. ओके, पुढचं सेंटेन्स, यू मस्ट नॉट पार्क कार हिअर. यू मस्ट नॉट पार्क कार हिअर. याचा अर्थ आहे की तुम्ही इथे कार जे ते पार्क केलीच नाही पाहिजे. ठीक आहे, काय सांगितलं जाते, तुम्ही इथे कार पार्क केलीच नाही पाहिजे किंवा इथे तुम्ही कार पार्क करू नये. बघा, ही एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की कार पार्क करणं इथे अलाउड नाहीये, प्रोहिबिटेड आहे ती गोष्ट. ठीक आहे, मनाई आहे त्या गोष्टीची. नेक्स्ट, यू मस्ट नॉट टच दिस मशीन. यू मस्ट नॉट टच दिस मशीन. याचा अर्थ आहे तुम्ही या मशीनला टच नाही केला पाहिजे. तुम्ही या मशीनला टच केलाच नाही पाहिजे. अगेन एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे. असं असू शकतं की मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड असतील तर मशीनला हात लावल्याच्या नंतर करंट वगैरे लागू शकतो. त्याच्यामुळे इथे एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिली गेली आहे. काय इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही मशीनला हात लावलाच नाही पाहिजे, मशीनला हात लावू नये. थोडक्यात एक इन्स्ट्रक्शनच्या भाषेमध्ये काय, तर मशीनला तुम्ही हात लावू नये. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, स्टुडंट्स मस्ट नॉट यूज मोबाईल फोन्स ड्युरिंग द एक्झाम. स्टुडंट्स मस्ट नॉट यूज मोबाईल फोन्स ड्युरिंग द एक्झाम. याचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान मोबाईल यूज करू नये किंवा विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान मोबाईल फोन यूज नाहीच केला पाहिजे. अगेन स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे, मोबाईल यूज करण्यास मनाई आहे थोडक्यात. पुढे, यू मस्ट नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. यू मस्ट नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. याचा अर्थ आहे की तुम्ही या रूममध्ये परमिशनच्या शिवाय, परवानगी शिवाय आत येऊ नये. ठीक आहे, तुम्ही या रूममध्ये परवानगीशिवाय आत आलंच नाही पाहिजे. म्हणजे सक्त मनाई आहे परवानगीशिवाय आत येण्यामध्ये. ठीक आहे, तर आपण जे आता 4 सेंटेन्सेस पाहिले, कुठले कुठले, तर हे 21 पासून ते 24 पर्यंत इथे सक्त मनाई होती ती गोष्ट करण्यासाठी. आणि सेम सेंटेन्सेस स्ट्रक्चर राहणार आहे जे वरच्या 4 सेंटेन्सेसचं होतं. व्यक्तीचा उल्लेख, देन मस्ट नॉट, देन ऍक्शन, ऍक्शनचं फर्स्ट टाईप, व शेवटी एक्स्ट्राऑर्डिनरीज. फाईन. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. आय मस्ट नॉट गिव्ह अप नाव. आय मस्ट नॉट गिव्ह अप नाव. मी आता गिव्ह अप नाही केलं पाहिजे. ठीक आहे, मी आता हार नाहीच मानली पाहिजे. बघा, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, स्ट्रॉंग डिसिजन. ठीक आहे, तुमचा एक स्ट्रॉंग निश्चय. काय स्ट्रॉंग निश्चय आहे की मी हार नाहीच मानली पाहिजे. ठीक आहे, पुढे, आय मस्ट नॉट लूज माय कॉन्फिडन्स. आय मस्ट नॉट लूज माय कॉन्फिडन्स. मी माझा आत्मविश्वास गमावलाच नाही पाहिजे. ठीक आहे, किंवा मी माझा आत्मविश्वास जो आहे तो गमावला नाहीच पाहिजे. अगेन स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, स्ट्रॉंग डिसिजन, म्हणजेच एक स्ट्रॉंग निश्चय केला जातो तुमच्याद्वारे. फाईन. पुढे, वी मस्ट नॉट रिपीट द सेम मिस्टेक. वी मस्ट नॉट रिपीट द सेम मिस्टेक. याचा अर्थ आहे की आपण सेम चूक, ठीक आहे,
आपण पहिल्यासारखीच सेम चूक रिपीट नाहीच केली पाहिजे. अगेन एक स्ट्रॉंग निश्चय केला आहे या लोकांनी मिळून की आपल्याला आता पहिल्यासारखी चूक परत एकदा रिपीट नाहीच करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय मस्ट नॉट वेस्ट दिस ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. किंवा आय मस्ट नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय, तर ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती मी वाया नाहीच घालवली पाहिजे. अगेन एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आहे, एक स्ट्रॉंग डिसिजन आहे, एक स्ट्रॉंग निश्चय केला जातो इथे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. यू मस्ट नॉट ड्राईव्ह सो फास्ट. यू मस्ट नॉट ड्राईव्ह सो फास्ट. याचा अर्थ आहे की तू किंवा तुम्ही फास्ट गाडी नाहीच चालवली पाहिजे. ठीक आहे. तुमचा एखादा मित्र आहे की जो खूप फास्ट जे ते गाडी चालवतो, तो खूपच फास्ट जे ते गाडी चालवतो आणि फास्ट गाडी चालवल्यामुळं प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ऍक्सिडेंट होऊ शकतात. सो तुम्ही त्याला एक स्ट्रॉंग ॲडवाइस देताय. काय स्ट्रॉंग ॲडवाइस देताय, तर तू गाडी फास्ट नाहीच चालवली पाहिजे. ठीक आहे. तू गाडी जे ते फास्ट नाहीच चालवली पाहिजे. फाईन. पुढे, यू मस्ट नॉट स्पीक रूडली टू युअर पॅरेंट्स. यू मस्ट नॉट स्पीक रूडली टू युअर पॅरेंट्स. इथे काय सांगितलं जाते, तर तू किंवा तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत रूडली बोललंच नाही पाहिजे किंवा रूडली बोलायला नाहीच पाहिजे. ठीक आहे. एक स्ट्रॉंग ॲडवाइस, एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन तुमच्याद्वारे दिलं जातं. तर ज्यावेळेस स्ट्रॉंग ॲडवाइस द्यायची आहे की हे असं नाहीच झालं पाहिजे, हे असं नाहीच केलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही मस्ट नॉट यूज करू शकताय. जे आता आपण सेंटेन्स पाहतोय त्या टाईपचे सेंटेन्सेस. ओके. नेक्स्ट, यू मस्ट नॉट टेक अननेसेसरी रिस्क. यू मस्ट नॉट टेक अननेसेसरी रिस्क. आता इथे सांगितलं जाते, एक स्ट्रॉंग ॲडवाइस आहे की तू अननेसेसरी, ठीक आहे, म्हणजे ज्याची गरज नाही अशा गोष्टींची रिस्क नाहीच घेतली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही गरज नसतानाची रिस्क घेतली नाहीच पाहिजे. अगेन एक स्ट्रॉंग ॲडवाइस आहे. फाईन. तर आपण आता पुढचं सेंटेन्स बघूयात. यू मस्ट नॉट स्किप ब्रेकफास्ट एव्हरी डे. यू मस्ट नॉट स्किप ब्रेकफास्ट एव्हरी डे. तुम्ही दररोज ब्रेकफास्ट हा स्किप नाहीच केला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही दररोज ब्रेकफास्ट टाळला नाहीच पाहिजे. इथं एक स्ट्रॉंग ॲडवाइस दिली जाते. एखाद दिवशी ठीक आहे, पण दररोजच नाश्ता न करणं हे तुम्ही टाळलंच पाहिजे काहीही करून. ओके. तुमच्या हेल्थसाठी ती गोष्ट जे ते खराब आहे. फाईन. सो आपण आतापर्यंत पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. फाईन. सो क्वेश्चन्स बघूयात आपण. क्वेश्चनचा फॉर्मॅट. आपला पहिला क्वेश्चन, मस्ट आय फिनिश दिस वर्क टुडे. मस्ट आय फिनिश दिस वर्क टुडे. मी आज हे काम संपवलंच पाहिजे का. ठीक आहे. मी आज हे काम संपवलंच पाहिजे का, क्वेश्चन विचारला जातोय. म्हणजे थोडक्यात हे जाणून घ्यायचं आहे की हे काम आजच संपवण्याची नितांत आवश्यकता आहे का, स्ट्रॉंग नेसेसिटी आहे का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, मस्ट वी रीच देअर बिफोर 8. मस्ट वी रीच देअर बिफोर 8. आपण तेथे 8च्या आधी पोहोचलंच पाहिजे का. आपण तेथे 8च्या आधी किंवा 8 वाजायच्या आधी पोहोचलंच पाहिजे का, क्वेश्चन विचारला जातोय. म्हणजे 8च्या आधी तिथे पोहोचण्याची नितांत आवश्यकता आहे का, स्ट्रॉंग नेसेसिटी आहे का, असं विचारलं जाते. ओके. आता बघा, हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स बनवण्यासाठी काय करायचं आहे, तर मस्टने सुरुवात करायची आहे. काय करा, मस्टने सुरुवात करा क्वेश्चनची. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तुम्ही तो व्यक्ती मस्टच्या नंतर, देन ऍक्शन यूज करा व्यक्तीच्या नंतर. ऍक्शनचा फर्स्ट टाईप यूज करायचा आहे व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. ठीक आहे. पुढे जे तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्या आहेत. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं बघा, मस्ट शी अटेंड द मीटिंग. मस्ट शी अटेंड द मीटिंग. याचा अर्थ आहे की तिने मीटिंग अटेंड केलीच पाहिजे का. ठीक आहे. तिने मीटिंग अटेंड करायलाच पाहिजे का. असं असू शकतं की एक लेडी आहे, तिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण एक मीटिंग जे ते कंपनीने अरेंज केली आहे आणि तुम्ही असं विचारताय, तुमची फ्रेंडच आहे ती लेडी, तुम्ही म्हणताय की तिचा असा प्रॉब्लेम आहे,
सो तिला वेळ नाहीये, पण तिने मीटिंग जे ते अटेंड करायलाच पाहिजे का, गरज आहे का तिने मीटिंग अटेंड करण्याची, असं तुम्ही विचारताय. अगेन बघा सेम स्ट्रक्चर आपण यूज केलं, मस्ट यूज केला, देन व्यक्ती, त्याच्यानंतर ऍक्शनचं फर्स्ट टाईप व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला, मस्ट ही सबमिट द फॉर्म टुडे. मस्ट ही सबमिट द फॉर्म टुडे याचा अर्थ आहे की त्याने आज फॉर्म सबमिट केलाच पाहिजे का, किंवा त्याने आजच फॉर्म सबमिट केला पाहिजे का. म्हणजे इथे विचारलं जातंय की आजच्या आजच फॉर्म सबमिट करायची गरज आहे का. ठीक आहे, आपला आता नेक्स्ट क्वेश्चन, मस्ट आय वेअर अ हेल्मेट. मस्ट आय वेअर अ हेल्मेट. आता इथे काय विचारलं जातंय की मी हेल्मेट हे घातलंच पाहिजे का, मी हेल्मेट घातलंच पाहिजे का, म्हणजे हेल्मेट वेअर करणं हे कंपल्सरी आहे का, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे का तशी की हेल्मेट हे घातलंच पाहिजे. ओके, पुढे मस्ट हे झालं आपलं. मस्ट वी कॅरी आर आयडी कार्ड. मस्ट वी कॅरी आर आयडी कार्ड याचा अर्थ आहे की आम्ही आयडी कार्ड कॅरी केलेच पाहिजेत का, किंवा आपण आयडी कार्ड कॅरी केलेच पाहिजे का. आता इथे विचारलं जातंय की आयडी कार्ड कॅरी करणं हे कंपल्सरी आहे का, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे का अशी, किंवा आयडी कार्ड कॅरी करणं हे सक्तीचं आहे का, कंपल्सरी आहे का. फाईन, पुढे मस्ट विजिटर्स शो देअर आयडी कार्ड्स. मस्ट विजिटर्स शो देअर आयडी कार्ड्स याचा अर्थ आहे की विजिटर्सने आयडी कार्ड्स हे दाखवलेच पाहिजे का. ठीक आहे, म्हणजे विजिटर्स जो कोणीही येईल त्या विजिटरने आयडी कार्ड दाखवणं हे कंपल्सरी आहे का असं विचारलं जातंय. फाईन, पुढे आपला नेक्स्ट क्वेश्चन, मस्ट स्टुडंट्स फॉलो दीज रूल्स. ओके, मस्ट स्टुडंट्स फॉलो दीज रूल्स. आता इथे विचारलं जातंय की स्टुडंट्सने हे रूल्स फॉलो केलेच पाहिजेत का, स्टुडंट्सने हे रूल्स फॉलो करायलाच पाहिजेत का. अगेन स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे का तशी, किंवा या गोष्टीचं कंपल्शन आहे का, किंवा सक्ती आहे का, हे विचारलं जात आहे. फाईन, सेम स्ट्रक्चर आपण ठेवणार आहे. मस्ट यूज करणार आपण, त्याच्यानंतर तुम्हाला व्यक्ती यूज करायचा आहे, देन ऍक्शन यूज करा व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचे आहेत क्वेश्चन्स बनवण्यासाठी. फाईन, पुढचा आपला क्वेश्चन, मस्ट आय मेक दिस डिसिजन टुडे. मस्ट आय मेक दिस डिसिजन टुडे. मी हा डिसिजन आजच्या आजच घेतला पाहिजे का. ठीक आहे, मी हा डिसिजन आजच्या आजच घेतला पाहिजे का असं विचारताय तुम्ही समोरच्या व्यक्तीला. ठीक आहे, की ही गोष्ट आजच केली पाहिजे का मी. नेक्स्ट क्वेश्चन, मस्ट वी चेंज आर प्लॅन नाव. मस्ट वी चेंज आर प्लॅन नाव याचा अर्थ आहे की आपण आता प्लॅन चेंज करायलाच पाहिजे का. बघा तुम्ही निश्चयाने विचारत आहात तुमच्या फ्रेंड्सला की आपण बरेचसे प्लॅन्स केले बट ते फेल झाले, सो आपण आता एक नवीन प्लॅन हा बनवायलाच पाहिजे का. तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोलत आहात. ठीक आहे, खूप जास्त निश्चयाने बोलत आहात. ठीक आहे, डिटर्मिनेशन आहे स्ट्रॉंग, पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्सचं पण थोडंसं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात. फाईन, मस्ट आय टॉक टू हिम पर्सनली. मस्ट आय टॉक टू हिम पर्सनली याचा अर्थ आहे की मी त्याच्यासोबत पर्सनली बोललंच पाहिजे का. अगेन बघा स्ट्रॉंग डिटर्मिनेशनचा तुमचा मूड आहे, तुम्ही एक स्ट्रॉंग निश्चयाने बोलत आहात की मी आता त्याच्यासोबत पर्सनली बोललंच पाहिजे का. ठीक आहे, असं होऊ शकतं की एक व्यक्ती आहे त्याच्यासोबत तुम्ही जर बोललात तर काहीतरी काम होऊ शकतं तुमचं जे खूप इम्पॉर्टंट आहे, मग तुम्ही खूप एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशननी म्हणत आहात की मी त्याच्यासोबत आता बोललं पाहिजे का पर्सनली. ठीक आहे, आणि तुमचंही तसंच मत आहे की तुम्ही एक समोरच्या व्यक्तीचं काय करताय, एक छोटंसं मत घेताय किंवा त्याच्याकडून एक सल्ला घेताय. राईट, पुढे मस्ट वी स्टार्ट द वर्क इमिजिएटली.
मस्ट वी स्टार्ट द वर्क इमिजिएटली. याचा अर्थ आहे की आपण काम जे आहे ते तुर्तास लगेच सुरू केलं पाहिजे का. ठीक आहे, आपण काम जे आहे ते लगेचच स्टार्ट केलंच पाहिजे का किंवा लगेच सुरू केलंच पाहिजे का. अगेन तुमचा तर निश्चय आहे की लगेच काम करण्याचा, पण तुम्ही इतरांना सुद्धा जे तुमच्या सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारताय आणि तुमचं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन सांगताय. ठीक आहे, पुढे मस्ट आय ट्राय दिस डिश. मस्ट आय ट्राय दिस डिश. मी ही डिश ट्राय केलीच पाहिजे का, मी ही डिश ट्राय करायलाच पाहिजे का. आता इथे काय असतं तर एक स्ट्रॉंग ॲडवाईस घेत असता तुम्ही, एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन घेत असता समोरच्या व्यक्तीची. असं होऊ शकतं की एक डिश आहे, त्या डिशचं खूप नाव ऐकलेलं आहे तुम्ही आणि तुमच्या फ्रेंडनी सुद्धा ती डिश बऱ्याच वेळा ट्राय केली. मग तुमचा आता तो मूड झालाय, तुमचं मन बनलंय की ती डिश आपण ट्राय करूयात. मग तुम्ही तरी सुद्धा एक रेकमेंडेशन घेता तुमच्या फ्रेंडकडून की मी ही डिश ट्राय केलीच पाहिजे का, ही डिश एवढी चांगली आहे का. फाईन, पुढे मस्ट वी विजिट दिस प्लेस. मस्ट वी विजिट दिस प्लेस. याचा अर्थ आहे की आपण या प्लेसला विजिट केलंच पाहिजे का, आपण या प्लेसला विजिट करायलाच पाहिजे का. अगेन तुम्ही स्ट्रॉंग ॲडवाईस घेताय. सपोज असं असू शकतं की तुमचा एक प्लॅन झाला आहे ट्रिपचा आणि कुठे जायचं याच्यावरती तुम्ही डिसिजन जे ते मेक आउट करताय आणि तुम्ही फ्रेंड्सला सांगताय की मी खूप ऐकलं या प्लेसबद्दल आणि तुम्ही पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं आणि मग तुम्ही त्यांना विचारताय की आपण आता या प्लेसला जायलाच पाहिजे का. मी बघा एवढं सगळं तर तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे चांगलं. फाईन, पुढे मस्ट आय रीड दिस बुक. मस्ट आय रीड दिस बुक. मी हे पुस्तक वाचलंच पाहिजे का, मी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे का. सपोज तुमचा एक फ्रेंड आहे, त्याने एक पुस्तक वाचलं, खूप इन्स्पिरेशनल पुस्तक आहे, खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. त्याने तुम्हाला थोडंसं एक शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन सांगितलं त्या बुकचं, त्या बुकमध्ये काय काय गोष्टी आहेत वगैरे. त्याने काही मोटिवेटिंग स्टोरीज सुद्धा सांगितल्या आणि तो तुम्हाला सांगतोय की तू पण पुस्तक वाच. हे मग तुम्ही त्याच्याकडनं परत एकदा एक स्ट्रॉंग ॲडवाईस घेताय, एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन घेताय. काय, हे पुस्तक तर मला वाचायचं आहे, पण हे पुस्तक मी वाचलंच पाहिजे का, हे एवढं चांगलं पुस्तक आहे का. ओके, एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन घेताय तुम्ही. नेक्स्ट, मस्ट शी वॉच दिस मूवी. मस्ट शी वॉच दिस मूवी. याचा अर्थ आहे की तिने हा मूवी पाहायलाच पाहिजे का, तिने हा मूवी पाहिलाच पाहिजे का. अगेन एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन, एक स्ट्रॉंग ॲडवाईस घेताय तुम्ही. ठीक आहे, आणि सेम सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे. स्ट्रॉंग ॲडवाईसचं सुद्धा मस्ट यूज करा सुरुवातीला, देन व्यक्ती, त्याच्यानंतर ॲक्शन यूज करा, शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स असणार आहेत तुमच्या. ओके, सो आपण आता येस नो टाईपचे क्वेश्चन्स सुद्धा पाहिले. नाव आता आपण काय करणार आहे तर WH क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा आपला पहिला WH क्वेश्चन, व्हॉट मस्ट आय डू इफ आय मिस द इंटरव्ह्यू. व्हॉट मस्ट आय डू इफ आय मिस द इंटरव्ह्यू. आता इथे विचारलं जातंय की समजा जर मी इंटरव्ह्यू मिस केला तर मग मी त्या केसमध्ये काय केलं पाहिजे, मी अशी कुठली गोष्ट आहे की जी मी न चुकता केलीच पाहिजे ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू मिस होईल त्यावेळेस. ठीक आहे, आता इथे बघा एक स्ट्रॉंग ॲडवाईस घेताय तुम्ही, एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन घेताय त्याच्याकडून, ज्या व्यक्तीला तुम्ही क्वेश्चन केलाय त्या व्यक्तीकडून. आता इथे सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे, सेंटेन्स कसं बनवायचं हे. तर बघा इथे व्हॉट यूज केलं. मेन व्हॉटचा मोटिव्ह काय असतो, काय हे जाणून घेणे. ज्यावेळेस तुम्हाला काय हे जाणून घ्यायचं असतं त्यावेळेस व्हॉट यूज करायचा असतो. सो इथे बघा काय जाणून घ्यायचं होतं म्हणून व्हॉट यूज केला. व्हॉट यूज करून झाल्याच्या नंतर मस्ट यूज करा. मस्ट यूज केला की ज्याच्यासाठी विचारताय तो व्यक्ती यूज करा मस्टच्या नंतर. देन तुमचे ॲक्शन यूज करा. ज्या ॲक्शन बद्दल तुम्ही ॲडवाईस घेताय त्या ॲक्शन येणार आहे व्यक्तीच्या नंतर. त्याच्यानंतर बघा इफ यूज करा. तुम्हाला जर तरचे क्वेश्चन्स करायचे असतील तर इफ यूज करा. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स, जसं की आय मिस द इंटरव्ह्यू, इफ आय मिस द इंटरव्ह्यू, इथे कंडिशन जे ते टाकलेली आहे. फाईन, पुढचं आपलं सेंटेन्स, व्हॉट मस्ट शी ब्रिंग फॉर प्रेझेंटेशन. व्हॉट मस्ट शी ब्रिंग फॉर प्रेझेंटेशन. आता इथे विचारलं जातंय की तिने प्रेझेंटेशनसाठी
काय आणलं पाहिजे, अशी कोणती एक गोष्ट आहे की की ती त्या व्यक्तीने न चुकता आणलीच पाहिजे, आणायलाच पाहिजे, ज्याची नितांत गरज आहे अशी गोष्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तर वाक्य बनवण्यासाठी अगेन व्हॉट यूज करा, कारण की काय हे विचारताय तुम्ही. देन मस्ट यूज करा. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीसाठी विचारताय ती व्यक्ती. देन तुमचे ऍक्शन व शेवटी एक्स्ट्रा डिटेल असणार आहे. ऍक्शनचा फर्स्ट टाईप यूज करायचा याच्यामध्ये सुद्धा. फाईन. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच डॉक्युमेंट्स मस्ट आय कॅरी फॉर द इंटरव्ह्यू. विच डॉक्युमेंट्स मस्ट आय कॅरी फॉर द इंटरव्ह्यू. याचा अर्थ आहे अशा कोणत्या डॉक्युमेंट्स आहेत की ज्या मी इंटरव्ह्यूसाठी कॅरी केल्याच पाहिजे. ठीक आहे. अशा कोणत्या डॉक्युमेंट्स आहेत ज्या की मी इंटरव्ह्यूसाठी कॅरी केल्याच पाहिजे. ओके. आता इथे विच का यूज झाला, बिकॉज कोणत्या डॉक्युमेंट्स. ठीक आहे. कोणती वस्तू, कोणत्या डॉक्युमेंट्स, कोणतं, कोणती, कोणते, कोणत्या, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही विच ने क्वेश्चन करायचं असतं. फाईन. सो बघा, विच यूज करा. विचच्या नंतर जी कोणत्या वस्तूबद्दल तुम्ही विचारताय ती वस्तू, जसं इथं तुम्ही कोणता डॉक्युमेंट्स म्हणत होता म्हणून विच डॉक्युमेंट्स आल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मस्ट यूज करा. देन व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही क्वेश्चन विचारताय तो व्यक्ती, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऍक्शन यूज करायचे आहे. ऍक्शनच्या नंतर एक्स्ट्रा डिटेल्स यूज करा. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन आपला. वेअर मस्ट विजिटर्स वेट until the meeting starts. Where must visitors wait until the meeting starts? ते विचारलं जातंय की विजिटर्सने कोठे वेट केलं पाहिजे जोपर्यंत मीटिंग स्टार्ट होते तोपर्यंत. ठीक आहे. जोपर्यंत मीटिंग स्टार्ट होते तोपर्यंत विजिटर्सने कोठे वेट केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी वेट केला पाहिजे. लक्षात ठेवा, वेअरचा क्वेश्चन हा ठिकाण, प्लेस जाणून घेण्यासाठी केला जातो. ठीक आहे. सो अशा प्रकारचा क्वेश्चन बनवण्यासाठी वेअरने सुरुवात करा. देन मस्ट यूज करा. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीसाठी क्वेश्चन करताय ती लोक, जसं इथं व्हिजिटर्स साठी प्रश्न होता, सो दॅट्स व्हिजिटर्स. देन ऍक्शन यूज करा. ऍक्शनच्या नंतर तुमचे एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन आपला. वेन मस्ट वी रिपोर्ट टू द एक्झामिनेशन सेंटर. वेन मस्ट वी रिपोर्ट टू द एक्झामिनेशन सेंटर. आता याचा अर्थ आहे की आम्ही एक्झामिनेशन सेंटरला कधी रिपोर्ट केला पाहिजे. ठीक आहे. कधी रिपोर्ट करायची आवश्यकता असते हे विचारलं जात आहे. बघा, लक्षात ठेवा, वेनचा क्वेश्चन जो आहे ना, वेनचा क्वेश्चन हा आपण टाइम, वेळ जाणून घेण्यासाठी करतो. म्हणून बघा ना, वेन मस्ट वी रिपोर्ट टू द एक्झामिनेशन सेंटर, म्हणजेच आम्ही एक्झामिनेशन सेंटरला कधी रिपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. तर असा क्वेश्चन बनवण्यासाठी तुम्ही वेनने सुरुवात करा. देन मस्ट, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती, देन तुमची ऍक्शन व शेवटी एक्स्ट्रा डिटेल्स येणार आहेत. फाईन. ओके. सो बघा, आपण या लेसनमध्ये मस्टला मास्टर केला आहे. प्रॅक्टिस मधून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस-नो टाईप क्वेश्चन्स व WH टाईप सुद्धा कव्हर केलेले आहेत. ओके. सो अशाच प्रकारचे अजून इतर 25 लेसन्स हे आपल्या इंग्लिश अकॅडमी याच यूट्यूब चॅनेलवरती अपलोडेड आहे. तर तुम्ही अजून सुद्धा जर व्हिडिओज ते पाहिले नसतील, ते लेसन्स पाहिले नसतील तर नक्की पहा ते लेसन्स. कारण की बघा, मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो, जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी, की तुम्ही हा जर कोर्स पूर्ण केला, हा 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स तुम्ही जर पूर्ण केला तर मी गॅरंटीड तुम्हाला सांगतो तुमच्या इंग्लिशमध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ठीक आहे. तुमचं जे स्पीकिंग आहे, तुमचं जे कम्युनिकेशन आहे इंग्लिशमधलं, त्याच्यामध्ये 101% हे इम्प्रूव्हमेंट होणारच आहे. तुम्हाला फक्त लेसन 1 पासून ते जो आपला एंडचा लेसन आहे डे 30चा, ते सगळेच्या सगळे लेसन्स तुम्हाला कंपल्सरी जे ते पाहायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे व प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जर असं हे फॉलो केलं नियमितपणे तर 100% तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट्स भेटणार आहेत. ओके. आणि आता ही आपली सिरीज जे ती संपत आली आहे, तर मी एक MPSC इंग्लिशची सिरीज स्टार्ट करतोय, ज्याचे काही व्हिडिओज मी अपलोड केले आहेत यूट्यूब चॅनलवरती आपल्या. आणि मी इंटरव्ह्यू स्किल्सची, इंटरव्ह्यूचं संपूर्ण प्रिपरेशन याच्यावरती एक खूप चांगली सिरीज आहे ती स्टार्ट करत आहे.
सो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सुद्धा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अपलोड केल्या पोहोचून जातील. ओके. आणि बघा, हा जो प्रयत्न आहे ना, मी हा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी करत आहे ज्यांना मराठीमधून शिकायचं आहे, पण अशा लोकांना जे ते चांगला ट्युटर मिळत नाहीये, किंवा अशी बरीचशी लोक आहेत बघा स्पोकन इंग्लिश मार्केटमध्ये जे की खूप फीज चार्ज करतात, पण त्या फीजच्या बदल्यामध्ये चांगला आउटपुट देत नाहीयेत. अशी फसवेगिरी खूप चालू आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी आपण हा प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट केला आहे. तर प्लीज आम्हाला जे ते सपोर्ट करा, इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीला सपोर्ट करा, जेणेकरून आम्ही अशीच नवनवीन गोष्टी किंवा अशीच चांगली काम करत राहू. ठीक आहे. जास्तीत जास्त शेअर करा हा कोर्स आणि आपला चॅनल जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमची कमेंट, तुमचा अभिप्राय जो आहे तो निश्चित नक्कीच नोंदवा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.